स्वागत। आरसीबी टीमच्या सत्कार कार्यक्रमामध्ये चिन्नास्वामी स्टेडियम जवळ चेंगराचेंगरी झाली आहे आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। अनेक जण यामध्ये जखमी झाल्याचं वृत्त आहे। बंगळुरूमध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्या कार्यक्रमामध्ये विजेत्या आरसीबी टीमचा जाहीर सत्कार करण्यात आलेला होता। मात्र या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली आणि अनेक जण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेत। यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येते आहे। बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयी मिरवणुकीमध्ये ही चेंगराचेंगरी झालेली आहे। अनेक जण या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झाल्याची माहिती आहे। एन चिन्नास्वामी स्टेडियम जवळ ही घटना घडली। आणि याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रीमा कठाळे। रीमा, काय नेमकं घडलंय या ठिकाणी? अमोल, आपल्याला माहिती आहे काल आरसीबीने तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएल चषक जिंकल्यानंतर साहजिकच फॅन्समध्ये खूप उत्साहाचं वातावरण होतं। बंगळुरूमध्ये बंगळुरू सरकारतर्फे कर्नाटक सरकारतर्फे आज त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठीच आधी कर्नाटकाच्या विधानसौधमध्ये त्यांचा सत्कार केला जाणार होता आणि नंतर जो आता सुरू आहे आणि नंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये त्यांचा सत्कार आयोजित केला होता। त्यासाठी चाहत्यांना मोफत पासेसचं वाटप करण्यात आलं। त्याचमुळे या मोफत पासेस गोळा करूनच तिथे पोहोचण्यासाठी चाहत्यांची एवढी गर्दी झाली की स्टेडियमच्या बाहेर सुरुवातीलाच आत जाताना सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आणि त्याच्यानंतर गर्दी इतकी वाढली की आपण व्हिडिओजमध्ये पाहू शकतो। लोकांनी एकमेकांच्या अंगावर चढून स्टेडियमच्या दरवाज्यांवरून भिंतीवरून उड्या मारून आत जाण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातच चेंगराचेंगरीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, ज्यात 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। मात्र ह्याच्यात जखमींचा आकडाही मोठा आहे। जवळपास 10 ते 12 लोक जखमी आहेत, त्यामुळे कदाचित मृतांचा आकडाही वाढू शकतो। निश्चितपणे रीमा, जर आपण बघितलं तर बंगळुरूमध्ये चाहत्यांमध्ये अर्थातच उत्साह आहे, मात्र या प्रकारच्या नियोजनामध्ये कुठे कमतरता असल्याचं दिसतंय की अचानक चाहत्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यामुळे हे झालं असावं। जी यात्रा काढण्यात येणार होती विजय यात्रा, त्या यात्रेला परवानगी देण्यात आली नाही गर्दीचा आणि ट्रॅफिकचा विचार करून। त्यासाठी हा कार्यक्रम मुळात स्टेडियममध्ये घेण्यात येत होता आणि तिथे सुद्धा हा प्रकार घडल्याचं दिसतंय। नियोजनाचा मोठा अभाव इथे पाहायला मिळाला। सुरुवातीलाच आधी असं ठरलं होतं की विधानसौधमधला त्यांचा सत्कार झाल्यावर त्यांची विक्ट्री परेड चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत काढण्यात येईल। मात्र पोलिसांनी परेडला परवानगी दिली नाही, ज्याच्यामुळे ती स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरची गर्दी तिथे थांबण्यात आली। मात्र जसं लोकांना कळलं की स्टेडियममध्ये फ्री एंट्री आहे आणि त्याचप्रमाणे आरसीबीने ऑनलाईन पासेसही डिस्ट्रीब्यूट केले, फ्री पासेस डिस्ट्रीब्यूट केले, त्यामुळे आधी पासेसवाल्यांना जायला त्रास झाला आणि त्याच्यानंतर जे मोफत कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला। गर्दी पाहताच पोलिसांनी तिथे असलेल्या सिक्युरिटीवाल्यांनी दरवाजे लावून घेतले। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे लोक चाहते जमल्यामुळे पोलिसांना कुठल्याही प्रकारचं पोलिसांकडे नियोजन नव्हतं, अपेक्षा नव्हती एवढे पोलीस येतील, चाहते येतील, त्यामुळे दरवाजे तोडून स्टेडियमच्या भिंतींवरून उड्या मारून आणि अत्यंत दुर्दैवी प्रकार असा झाला की एकमेकांच्या अंगावरून असे चाहते आत जाण्याचा प्रयत्न करत होते। निश्चितपणे रीमा, ज्या प्रकारे ही घटना घडल्याचं आपण पाहतो आहोत आणि दृश्यांमधून जे काही प्राथमिक चित्र समोर उभं राहत आहे त्याच्यामध्ये फाटक बंद करण्याचा प्रयत्न देखील पोलिसांकडून आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून केला जातो आहे। मात्र तरी सुद्धा हे फाटक उघडून गेट ढकलून एकमेकांच्या अंगावरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चाहत्यांकडून क्रिकेट रसिकांकडून होताना दिसतोय आणि त्याच्यातून हा प्रकार घडल्याचं सध्या समोर येत आहे। जेव्हा ही गर्दी जमायला सुरुवात झाली आणि आता ही दुर्घटना घडल्याचं देखील समोर येत आहे, त्यानंतर नेमक्या काय हालचाली होताना दिसत आहेत? सध्या पोलीस प्रशासनाकडून पूर्ण गेट बंद करण्यात आले। जेवढे चाहते आत गेलेले आहेत तेवढ्यांनाच आत सोडले गेलेले। मात्र तरीही आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की बाहेरही आता हजारोच्या संख्येने चाहते आहेतच, मात्र त्यांना आत जाता येत नाही आहे। पोलिसांनी घाई गडबडीत सगळे दरवाजे बंद करून घेतले, त्यामुळे त्यांना आत जाता आले नाही। बोलू नका ना, मी फोनो देते ना यार। हॅलो। तर ज्या प्रकारे रीमा आपण पाहतो आहोत की कशा प्रकारे सध्या या ठिकाणी चित्र आहे आणि पोलिसांनी आत्ताच रीमा सांगत होती त्यानुसार गेट बंद केलेले आहेत, अनेक जण बाहेर, अजूनही मोठी गर्दी आहे। ह्या सगळ्या जे चित्र आहे बाहेरची गर्दी आणि आतली गर्दी याविषयी आपण सांगत होता रीमा। सोमेश कोळगे सध्या आपल्यासोबत कनेक्ट झालेले आमचे प्रतिनिधी। सोमेश,
चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे. अनेक जण